गाड्यावर वन केलं सगळं वन की पर्यंत गेलं तो आता काय मिळेल त्याला आपला गोवा साईडला जाणार आहे. हा खराडी इवान IT पार्क आहे ना. हा बघा चंदन नगर बायपास आहे बघा, चंदन हॉटेल. या साईडून जे खराडीकडनं जे लोक येतात मला हा बायपास रोड आहे बघा, संतनगरकडे आपल्या डायरेक्ट एरियाकडे जातो बघा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता बघा, आता आपला हा जो प्लॅस्टर झाल्यावर बघायचा लुकआउट, जे आपण आता 3 BHK रो बंगलोचे जे आपण प्रोजेक्ट बघतो बघा, त्यामध्ये आता हे प्लॅस्टर पॉईंट चालू आहे बघा इलेव्हेशनचा. जी मी तुम्हाला डिझाईन दिलेली आहे त्या डिझाईनला अनुसरूनच हा इलेव्हेशन आहे बघा, मी स्टडी करणार. आणि नुसते ज्यावेळेस याला कलर येईल लक्षात असू द्या बघा. आता खालचं आज चालू होईल, तर या अशा डिझाईन्स प्रत्येक याला आपण डिझाईन दिल्या बघा. वर रेलिंग वगैरे, प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन, असा हा आपला 3 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट आहे. आज मी तिला आपले हे साधारणतः 5 ते 6 बुकिंग आहे लक्षात असू द्या. ज्याही कोणी आता पूर्वी व्हिजिट केले लक्षात असू द्या, त्यांना आता लवकरात लवकर ॲक्शन म्हणजे बुकिंग घेण्याची गरज आहे लक्षात असू द्या. नुसते तुम्हाला आता हा जो सेकंड रो बंगलोचा प्रोजेक्ट चालू आहे बघा. आता हा सेकंड रो बंगलोचा प्रोजेक्टचा जिना स्ट्रक्चर चालू आहे बघा. हे बघा, जिना स्ट्रक्चर म्हणजे जिन्याला स्टील बांधणी, स्टील असेंब्ली चालू आहे बघा. बऱ्याच लोकांना यातील नॉलेज असेल किंवा नसेल. हा जो स्टील असतो ते 12 mm ते 16 mm चे बार असे यूज करून याच्यावर कॉन्क्रिटीकरण केलं जातं बघा. तुम्हाला जे जिना आपण दिसतो चढताना तो अशा प्रकारे स्टीलमध्ये बांधणी करून त्याच्यावर कॉन्क्रीट वगैरे टाकून तो स्टेप्स दिल्या जातात मित्रांनो. बघा या कॉलमच्या सायझेस वगैरे याचा स्टडी करा. तुम्हाला मी वारंवार सांगतोय, नुसता बंगलोच्या प्राइजेस कमी जास्त करणे वगैरे, पण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या असतात. 75 पर kg आज स्टीलचा रेट आहे भारतामध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. कॉन्क्रीट, सिमेंट्स, लेबर चार्जेस, प्लॉटच्या किमती, लोकेशन, हे सर्व गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात मित्रांनो. तुम्हाला काही गोष्टी मी जरा स्पष्ट वक्तपणा बोलतो आहे, त्याच्यामुळेच तुम्ही व्हिजिट बरेच लोक करतात. आता बुकिंग पण बऱ्याच लोकांनी केली. ज्याही कोणाला नुसत्या किमतीच कमी करायच्या असतील त्यांनी फ्लॅट घ्या तुम्ही, कारण फ्लॅटला 7-12 होत नाही. तुमच्या 4 फ्लॅटमध्ये एक माझा 3 BHK लक्षात असू द्या, कारण माझ्याकडे एक हॉल, किचन, बेड, वर परत 2 बेडरूम, वर 3 बेडरूम, म्हणजे तुम्ही माझ्याकडनं एट ए टाईम 4 फ्लॅट विकत घेताय माझ्या एका रो बंगलोमध्ये. हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे.
आणि तुमच्या फ्लॅटचा 7-12 होत नाही, परंतु माझ्या या बंगलोचा 7-12 होतो, लक्षात असू द्या. तरी वारंवार तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं नॉलेज देणं मला गरजेचं वाटतं, म्हणूनच मी हे चॅनल चालू केलं आहे. स्पष्ट वक्तपणा. आता हे प्रोपोज टू आर झोन वगैरे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला नॉलेज दिलेले आहे, तर तुम्ही त्याचा कथा कोट न करता लवकरात लवकर ॲक्शन घ्या मित्रांनो. ज्याही कोणाला खरोखर आज पुण्यामध्ये अत्यंत पॉल्युशन, पुणे व मुंबई व बंगलोर या 3 ठिकाणी भारतात सर्वात जास्त प्रदूषण आहे मित्रांनो. याच्यात मुंबई 1 नंबरला आहे, 2 नंबरला पुणे. आज बघा तुम्ही आजूबाजूला या ग्रीनरी आहे, कारण लोहगाव हे एरोडा एअरपोर्टच्या अत्यंत जवळचं गाव आहे मित्रांनो. ते काही अगदी जंगलात नाही. लोहगाव हे एअरपोर्टच्या अत्यंत जवळील गाव आहे. रेल्वे स्टेशन इथून फक्त 7 किलोमीटर, मगरपट्टा सिटी इथून 12 किलोमीटर, हडपसर IT पार्क, इवन IT पार्क 7 किलोमीटर. बरेच IT इंजिनियर्स ज्यांना फ्लॅटचा कंटाळा असेल त्यांनीच माझ्याजवळ या. ज्याला बंगल्यामध्ये राहायचं, बघा हा सुद्धा एक बंगला मी पूर्वी बनवला होता. बघा आपली जमीन व आपले घर, म्हणजे आजूबाजूला कंपाऊंड असा छानपैकी तुम्हाला काही ॲनिमल्स वगैरे सुद्धा तुम्ही पाळू शकतात, पेट ॲनिमल्स. तुमची कार पार्किंग असते प्रत्येकाला, एक हॉल, किचन, बेड. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या नावावर जमीन होते आजन्म, म्हणजे तुम्हाला जमिनीचा 7-12 मिळतो तुमच्या नावावर, लक्षात असू द्या. आणि एक सर्वात महत्त्वाचा तुम्हाला मी आज एक पॉईंट सांगतो मित्रांनो. सर्व प्रोडक्शन तुम्ही करू शकतात, परंतु जमिनीचं प्रोडक्शन कोणीही करू शकत नाही. शुद्ध मराठीत बोलतोय बघा मी. तुम्ही धान्याचं प्रोडक्शन करू शकतात, कुठल्याही वस्तूचं करू शकतात उत्पादन, प्रोडक्शन, परंतु तुम्हाला जमीन तयार करता येईल का मित्रांनो? व आम्ही तुम्हाला जमीन प्लस कन्स्ट्रक्शन विकतोय. फ्लॅटचा 7-12 होत नाही. फ्लॅटला 50 वर्षानंतर सत्य बघा, तुम्हाला फ्लॅटला 50 वर्षानंतर ती जी स्कीम असते ती डिस्पोज करतात व नवीन स्कीम बनवली जाते, त्यावेळेस तुम्हाला परत पैसे लागतात. त्याच्यामुळे तुमच्या फ्लॅटचा 7-12 होत नाही मित्रांनो. तो बिल्डरच्या नावावर असतो 7-12, तुमच्या नावावर फक्त विटा बांधकाम असतात. त्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही मला. तुम्ही सुज्ञ व जाणकार व अत्यंत हुशार असे माझे क्लायंट आहे, परंतु तुम्हाला मी काही गोष्टी अशा वारंवार याच्यासाठीच सांगतो की तुम्ही ॲक्शन घ्यावी. बघा मित्रांनो, आता हे सिमेंट प्लॅस्टरची तयारी चालू आहे, याला पाट बांधणे म्हणतात. याच्यावर उभे राहून मिस्त्री लोक प्लॅस्टर करतात मित्रांनो. कुठलीही गोष्ट सोपी नाही, कुठलीही गोष्ट अवघड नाही, लक्षात असू द्या. तर तुम्हाला जर कधी बुकिंग या शनिवार रविवारपर्यंत जे येऊन गेलं, ज्याला यायचं असेल, ज्याला काही प्राइजेसमध्ये काही कमी जास्त झालेले असतील, त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्या. कारण तुम्ही पैसा कमवू शकतात, वेळ कमवू शकत नाही. टाईम इज मोर दॅन मनी, लक्षात असू द्या. आता माझा फक्त 9 रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे, त्यापैकी आजच्या मितीला तुम्ही मला 9359225607 तुम्हाला आता आज मितीला आपले 5 बुकिंग झाले मित्रांनो. तरी तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग या 9च रो हाऊस आहे, लक्षात असू द्या. फक्त आता 5 आणि 4 9 हे 4च बाकी, लक्षात असू द्या. हे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर नोट करा, 9359225607 9359225607. थँक्यू.